च्या अंतिम षटकामध्ये एक खेळाडू 30 सर्कल आठच्या आतमध्ये घ्यावा लागेल ही विनंती असेल. नाणेफेकीचा कौल केला जाईल. एका बाजूला CRD चिंचणी वर्सेस सातपाटी 11 ध्रुव. या ठिकाणी नाणेफेकीचं कौल या ठिकाणी केलं जाईल. पहिला चेंडू मात्र कुणालच्या माध्यमातून हाताळला जाईल. यावेळेला चांगला चेंडू आहे, कट केला जातोय गली रिजनमध्ये, डायरेक्ट हिट. परतावा लागेल परंतु पंच या ठिकाणी इंटरेस्टेड नाही आहेत. सांगतात की ही चांगली धावा आहे, चांगली रनिंग द बिटवीन मात्र दोन्ही खेळाडूमध्ये आपल्याला बघायला भेटली. परंतु यावेळेला लगेच फील्ड केलं आणि तेवढंच सर्जेदार. आणि नाणेफेकीचं कौल ध्रुव 11 सतपाटी संघाने मात्र विजयी केलंय. आपला जो काही निर्णय असेल तो आमच्यापर्यंत पोचवा ही विनंती असेल. पहिलाच चेंडू आपण पाहिलं. धन्यवाद. क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे, आमंत्रित केलं आहे CRD चिंचणी संघाला मात्र फलंदाजी करता. पहिला चेंडू अतिशय गतिवानरित्या हाताळला. 2 धावा मात्र खर्च केल्याच गेल्या. समोर बॅटर देखील आपण पाहू शकाल. एका बाजूला सुजल आणि दुसऱ्या बाजूला ध्रुव. यावेळेला सुरेख फटका आहे. चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होईल, थांबणार नाही. चेंडू निघून जाईल. चौकारा करता धावपलकरचा विचार केला तर 4ने पुढे जाईल. कमॉन डिसे. टँकडेचे आणि यावेळेला चांगला सुरेख फटका मात्र कव्हरच्या क्षेत्रामध्ये आपल्याला बघायला भेटलं सुजलच्या बॅटमधून. मात्र गोलंदाजी ट्रॅकवर ज्यावेळेला आला त्यावेळेला देखील मात्र कमाल केली गोलंदाजी मार्फत. आणि यावेळेला फलंदाजी मार्फत देखील मात्र कमाल केले जाते. संधीचं मात्र सोनं केलं जाते. ज्यावेळेला संधी भेटली जाते त्यावेळेला तुम्हाला त्याचा पूर्णपणे फायदा घेतणे अनिवार्य असेल, कारण ही संधी पुन्हा पुन्हा भेटत नाही. आणि यावेळेला सुरेख फटका लॉंग ऑन रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. 1 बॉल्स 2 बाउन्स चौकारा करता धावपलक 4ने पुढे जाईल. धावपलकाचा विचार केला तर 10 धावा स्कोर कार्डवर लागले जातात. कमांडीचे पहिल्या चेंडूवर जर बघायला गेलं तर 2 धावा, त्यानंतर सलग 2 मोठे हिट जे चौकार. यावेळेला बॅटीची एज लागली जाते. थर्डमॅनच्या दिशेने चुकी केली जाते. कॅच झाला असता तर सुजलला परतावा लागलं असतं, परंतु रनआउटचा देखील संधी होती, पण तो डायरेक्ट हिट झाला नाही. कुठे ना कुठेतरी नशिबाची साथ वडवण संघाकडून आपल्याला बघायला भेटते. कारण ज्यावेळेला कॅच सुटला त्यानंतर जर बघायला गेलं तर डायरेक्ट हिट देखील होता. मात्र ध्रुवला परतावा लागलं असतं. 4 चेंडूच्या अखेरीस धावपलकाचा विचार केला तर 11 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. अतिशय सुरेखरित्या मात्र स्कोर 96 धावाचा पाठलाग मात्र यावेळेला मैदानाच्या आतमध्ये सुरू झाला आहे. यावेळेला काय कमालीचा चेंडू, सुरेख ॲक्युरेट. मात्र यावेळेला चेंडू हाताळला जातोय. टप्पा पडला, फलंदाजाला समजला देखील नाही. वाईट एस टी मात्र मेंटेन केली आणि सलग चेंडू निघून गेला इष्टकच्या हातामध्ये. त्या ठिकाणी आपण पाहू शकाल इष्टकच्या भूमिकेमध्ये मीन बुरा आहेत. नक्कीच अनुभव मात्र मोठा आहे आणि त्याचंच मात्र प्रत्यक्षिक उदाहरण देत असताना यावेळेला बॅटेची इनसाईड इच लागली जाते. सरळ चेंडू स्टप्पांवर आदळतोय. गडी बाद. ध्रुवला परतावा लागेल मात्र तंबूच्या असलेला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावपलकाचा विचार केला तर 11 धावा स्कोर कार्डवर लागले जातात. कमांडीचे चला विनंती असेल आपला नवीन बॅटर असतोलेत मैदानाच्या आतमध्ये पाठवा.
आणि पहिल्या षटकाची अखेरीस धावफलकाचा विचार केला तर 11 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. आणि गोलंदाजी ट्रॅकवर यावेळेला आपण पाहू शकाल अंकित दुसरं षटक वैयक्तिक संघाकडून हाताळण्यासाठी आलाय. कारण पहिल्या षटकामध्ये जर बघायला गेलं तर 11 धावा खर्च केल्या आणि महत्त्वपूर्ण सलामीचा फलंदाज मात्र तंबूच्या अस्त्राला परतवलं ते म्हणजे ध्रुव. शेवटच्या अंतिम क्षणी मात्र सुरेखरित्या चेंडू हाताळला. कुठे ना कुठेतरी कॉन्फिडन्स लेवल हाय झाला आहे असं म्हणायला देखील हरकत नाही, कारण गोलंदाजीचा 5वा चेंडू निर्धाव हाताळला. त्यानंतर जर बघायला तर 6वा चेंडू देखील तशाच रीतीचा हाताळला, परंतु कुठे ना कुठेतरी बॅड लकचं कारण ठरला, कारण बॅटीची एज लागली आणि चेंडू सरळ स्टंपांवर आदळला. थोडेसे नाखुश असतील. आता पहिला चेंडू जर बघायला गेला तर अंकितच्या माध्यमातून पहिला चेंडू डॉट. नक्कीच मोठ्या धावसंख्या आहेत त्या मात्र स्कोअर कार्डवर त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला मोठी फलंदाजी करणं गरजेचं आहे, कारण 96 धावा आहेत या सहजरित्या मात्र बनणार नाही. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये मेहनत करावा लागेल. यावेळेला चेंडू बराच काळ हवेमध्ये त्या ठिकाणी तुषार बसवत आहेत, कुठलीही चुकी करणार नाही, परतावं लागेल मात्र तंबूच्या आसरेला. कमांडीचे एक परतावा लागेल कृतिकला देखील. तंबूच्या आसरेला दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलकाचा विचार केला तर 15 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. कमांडीचे
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल नैनेश. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर सिद्धेश. आणि 2 षटक जर बघायला गेलं तर ॲक्युरेट इकॉनॉमिकल गोलंदाजी मात्र यावेळेला हाताळले जाते. फक्त आणि फक्त 15 धावा खर्च केल्या जात आहेत. 12 चेंडू मागे 4 तिची गोलंदाजी होणे गरजेचं आहे. इकॉनॉमिकल गोलंदाजी टार्गेट मात्र मोठं सेट करून दिलं आहे. आणि त्यानंतर जर बघायला गेलं तर काही कम्मालीची गोलंदाजी हाताळली जाते. यावेळेला सुरेख चेंडू, परंतु उत्तरास प्रत्युत्तर दिलं जाते. परंतु चेंडू मात्र सीमारेषा गाठू शकणार नाही, कारण तो फटका चांगला होता परंतु सक्सेसफुल ठरणार नाही. टंगडेचे पहिला चेंडू सिद्धेशचा मात्र काय कम्मालीचा चेंडू हाताळला गेला. अतिशय गतिवान अचूक टप्पा यावेळेला पाहिलं. फलंदाजाने मात्र पूर्णपणे समाचार घेतला होता, परंतु बॅटीचा आणि चेंडूचा मात्र चांगला संरक्षण झाला नाही. यावेळेला देखील निर्धाव पद्धतीचा चेंडू वारंवार जर बघायला गेलं तर अतिशय गतिवान चेंडू हाताळण्याची क्षमता आहे. पंचाच्या माध्यमातून दर्शवला जाते की हा चांगल्या रीतीचा चेंडू आहे. 1 धावा अंकित केली जाईल. मात्र 22च्या रूपामध्ये कोणताही मोठा हिट मात्र खेळून देत नाही आहे. तडपण मात्र बनवण्याचं काम गोलंदाजी ट्रॅकवर यावेळेला सिद्धेशच्या माध्यमातून केलं जाते. प्रेशर आणि प्रेशर फक्त यावेळेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. हितांश 11 यावेळेला आपण मजबूत स्थितीमध्ये मात्र आहे असं म्हणायला देखील हरकत नाही, कारण अजून येणारे चेंडू देखील भरपूर आहेत. यावेळेला अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, त्या चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होईल. 1 धावा अंकित केली जाईल. एका धावावर मात्र समाधान मानलं जातोय. 1च्या मदतीने धावफलकाचा विचार केला तर 17 धावा स्कोर कडावर लागले जात आहेत. यावेळेला कनेक्शन प्रॉपर आहे. चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षण आहे, चुकी करणार नाही, परतावं लागेल. ध्रुव देखील तंबूच्या श्रेला. कमॉन डिसी. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल स्वप्नील यावेळेला दाखल झाला आहे. धावफलकाचा विचार जर केला 17 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. यावेळेला सॉफ्ट हँडने खेळून काढले जाते. तत्पूर्वी 1 धावा पूर्ण केली जाईल. दुसरीचा प्रयत्न देखील केला नाही. एका धावावर मात्र समाधान. 1च्या मदतीने स्कोर कार्डचा विचार केला तर 18 धावा स्कोर कार्डवर लागले जातात. 5 चेंडूच्या अखेरीस अजूनही चेंडू येणार असेल तो म्हणजे 1 तिसऱ्या षटकातला. सिद्धेश मात्र कमाल करतोय. सुरेखरित्या मात्र गोलंदाजी हाताळली जाते. अचूक टप्पा आणि बेधक मारा मात्र यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. यावेळेला कनेक्शन प्रॉपर आहे, क्षेत्ररक्षण आहे, परंतु अंतिम क्षणी मात्र चेंडू निघून गेला आउट ऑफ द पार. 6वा धाव करता षटकार.
होईल. एक वन बाउन्स, टू बाउन्स फील्ड केला जाईल. त्यापूर्वी 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जाईल. 2च्या मदतीने धावफलकाचा विचार केला तर 26 धावा स्कोर कार्डवर लागले जात आहेत. स्वप्नील मात्र कमाल करतोय आणि त्याचबरोबर मात्र नैनेश देखील चांगली मात्र फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. चौथं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. संदेश चांगल्यारीत्या गोलंदाजी हाताळली जाते. पहिला चेंडू जर बघायला गेला तर अतिशय गतिवान होता, परंतु पाणीच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढला जातोय. त्यानंतर जर बघायला गेलं तर दुसरा चेंडू मात्र हळूवारपणे खेळून काढला जातोय. 4 रित्तेची मात्र टार्गेट सेट करून दिलं जातं आहे. 46 तर त्याचं कुठे ना कुठेतरी टार्गेटपासून लांब मात्र यावेळेला जाताना यावेळेला वाढवण 11 संघ यावेळेला मोठा हिट लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये कॅच केला जाईल. कडीपात कमांडेचे टेंगडीचे यापुढील जी मॅच रंगली जाईल, एका बाजूला CRD चिंचणी वर्सेस सरपटी ध्रुव 11. मात्र दोन्ही मातब्बर संघ आहेत. चुरशीची लढत मात्र बॅट आणि बॉलमधला कडवं संघर्ष मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला भेटेल. यावेळेला अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होईल. एक धावा अंकित केली जाईल. एका धावावर मात्र समाधान मानलं जाते. स्कोर कार्डचा विचार केला तर एकेरी धावाने मात्र पुढे जात असताना 28 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. 4 चेंडूचा खेळ झालेले अजूनही येणारे चेंडू असतील ते म्हणजे 2. यावेळेला चांगल्या रीतीचा चेंडू मात्र हाताळला गेला, परंतु यष्टिरक्षकाकडून थोडीशी चुकी झाली आणि 22च्या रूपामध्ये मात्र एक धावा अंकित केली गेली. यावेळेला फुलटॉस होता. पूर्णपणे समाचार घेऊ शकले नाही. चेंडू कार्पेटला रोल होत असताना मेडॉनच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी एक धावा अंकित केली जाईल. चौथ्या षटकाच्या अखेरीस धावफलकाचा विचार केला तर 30 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात कुंभांडेचे. टँकडेचे चला विनंती असेल थोडंसं स्पीडअप असू द्या. आणि गोलंदाजी ट्रॅकवर यावेळेला तुषार बसवत पहिल्या चेंडूवर मात्र षटकाराने स्वागत केलं जातंय सागरच्या माध्यमातून. ज्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आला, संधी भेटली आणि संधीचं मात्र यावेळेला सोनं केलं जाते. 36 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. तब्बल जर बघायला गेलं तर अजूनही 11 चेंडू आणि 60 धावा बनवायचे आहेत. यावेळेला पंच इंटरेस्टेड आहेत की हा खराब चेंडू आहे, वाईट घोषित केला जातोय आणि धावफलक 1 ने पुढे जाईल. धावफलकाचा विचार केला तर 37 स्कोर कार्डवर लागल्या जातात. 5वं षटक प्रगतीपथावर आहे आणि या ठिकाणी आमचे मान्यवर प्रफुल्ल पाटील उमरोळीचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील या ठिकाणी विनंती असेल की येऊन आपण मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आणि मेहुलला विनंती असेल की टॉसच्या ठिकाणी केला जातोय त्या ठिकाणी कॅमेरा येऊ द्या ही विनंती असेल. आणि त्या ठिकाणी जे खेळाडू बसलेले आहेत त्यांना विनंती असेल की आपण वाढवण 11 संघ आपल्याला विनंती असेल की कृपया तुम्ही खेळाडू कक्षामध्ये येऊन बसा, कारण त्या ठिकाणी टॉस का बॉक्स आहे आणि यूट्यूब लाईव्ह देखील आहे, ही विनंती असेल. आणि या ठिकाणी मेहुल यांना विनंती असेल कृपया कॅमेरा टॉस
ओके. आणि 3 चेंडूचा खेळ झाला आहे. 3 चेंडूच्या अखेरीस धावफलकाचा विचार जर केला 37 स्कोर कार्डवर लागले जात आहे. यावेळी अवघड पद्धतीचा चेंडू होता, परंतु बॅट आणि बॉलमधला चांगला कनेक्शन झाला नाही आणि त्याच कारणामुळे निर्धाव पद्धतीचा चेंडू एवढेला जर बघायला गेलं तर तुषार मात्र कमालीची गोलंदाजी हाताळली जाते. पहिल्याच चेंडूवर मात्र षटकार लागला होता. त्यानंतर जर बघायला गेलं तर सलग 3 निर्धाव पद्धतीचे चेंडू. मात्र जी कमबॅक करण्याची क्षमता आहे ती क्षमता तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. यावेळेला अचूक टप्पा 22च्या रूपामध्ये मात्र एक धाव अंकित केली जाईल. धावफलकाचा विचार केला तर 38 स्कोर कार्डवर लागले जाते. अजूनही 5व्या षटकातला चेंडू येणार असेल तो म्हणजे एक. आणि स्वप्नीलच्या बॅटमधून मोठा हिट येईल का नक्कीच बघणं कारक ठरेल. चौकार षटकार मात्र लगावू शकेल का हा प्रश्नचिन्ह आहे. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला परंतु निर्धाव पद्धतीचा चेंडू 5व्या षटकाच्या अखेरीस धावफलकाचा विचार केला. 38 स्कोर कार्डवर लागले जातात कमांडीचे. ठेंगडेचे आणि वैयक्तिक आणि संघाचं 6वं षटक मात्र गोलची ट्रॅकवर यावेळेला कुणाल सज्ज झालाय. आता जर बघायला गेलं तर हितांश 11 संघाने मात्र हा सामना आपल्या बाजूने वळवलाय असं म्हणायला देखील हरकत नाही. कारण येणारे चेंडू असतील 6 आणि धावा बनवायचे आहेत. त्या म्हणजे 6 चेंडू आणि 58 धावा बनवायचे आहेत. यावेळेला कव्हरच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धावा अंकित केली जाईल एकच्या मदतीने. आणि दुसरे देखील धावा सहजरित्या पूर्ण केले जाते. तीन धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 3च्या मदतीने धावफलकाचा विचार केला 41 स्कोर कार्डवर लागले जाते. आता येणारे चेंडू असतील 5 आणि 5 चेंडू मागे मात्र स्वप्नीलच्या माध्यमातून कमाल केली जाईल का. चौकार षटकार मात्र लगावला जाईल का. यावेळेला एसटीला सोडून जाणारा चेंडू वाईट पंचाच्या माध्यमातून दर्शवला जातोय. अतिरिक्त धावफलकात एकने पुढे जाईल. 42 स्कोर कार्डवर लागले जात आहेत. कुणाल मात्र ज्या रीतीची गोलंदाजी केली जाते अचूक टप्पा मात्र हाताळण्याची क्षमता आहे आणि तीच क्षमता मात्र कायम ठेवण्याचं काम यावेळेला केलं जातं आहे. बॅटीच्या रेंजमध्ये चेंडू आहे. लॉंग ऑफच्या रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय परंतु फटका चांगला होता परंतु सीमारेषा गाठू शकला नाही आणि गडी. चला नवीन बॅटर विनंती असेल त्वरित मैदानाच्या आतमध्ये. मॅचमध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी आहे. कारण तुमच्याकडे फक्त आणि फक्त चेंडू असतील ते म्हणजे 4 आणि धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे 54. चला स्पीडअप असू द्या खेळाला ही विनंती असेल. वेळाचा जास्त अवधी खर्च करू नका कारण मॅचमध्ये आता फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी आहे. हा सामना एकतर्फी मात्र हितांश 11 संघाने मात्र आपल्या बाजूने वळवलंय. मजबूत स्थितीमध्ये मात्र पहिल्यापासून कायम राहिले. फलंदाजीच्या माध्यमातून मात्र सुरेख कामगिरी केली आणि आपल्या संघाला एका चांगल्या आणि मजबूत स्थितीमध्ये नेण्याचं काम मात्र एवढेला हितांश 11 संघाकडून केलं आणि त्याचं मात्र महत्त्वपूर्ण भूमिका ज्याने बचवली तो म्हणजे चेतन. यावेळेला पुन्हा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. शरीरापासून दूर फेकला गेला. टप्पा पडला. स्विंग अँड मिस डॉट डॉट अशा रीतीची मात्र गोलंदाजी हाताळली जाते. 4 चेंडूच्या अखेरीस धावफलकाचा विचार केला तर 42 स्कोर कार्डवर लागले जातात. आता येणारे चेंडू असतील 2 6व्या षटकातले आणि यावेळेला पंच इंटरेस्टेड आहेत. हा खराब चेंडू वाईट घोषित केला जातोय. 43 धावा स्कोर कार्डवर लागले जात आहेत. यावेळेला चांगला चेंडू आहे आणि उर्वरित शेवटचा चेंडू असेल. या चेंडूवर देखील मोठा हिट खेळला जाईल का. वारंवार मोठा हिट करण्याच्या प्रयत्नात आहे परंतु बॅट आणि बॉलमधलं चांगलं कनेक्शन होत नाही. त्याच कारणामुळे निर्धाव पद्धतीचा चेंडू मात्र यावेळेला हाताळले जात आहेत.
यावेळेला देखील डॉटपर्यंत चेंडू षटकाची होती समाप्ती आणि हा सामना मात्र एकतर्फी मात्र हितांश 11 संघाने मात्र जिंकलेला केलेला आहे. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक. कॉम्बॉक्समध्ये करूया चेंज. आपल्याबरोबर जोडले जातील प्रीतमजी घरत, पस्तळचा बुलंद आवाज